पहिलं प्रकरण नाहीये. पवार कुटुंबियांकडून जागा अशा होण्याचं काही पहिलं वादग्रस्त प्रकरण नाहीये. एक चांगलं प्रकरण आठवते, खडसेंच्या बाबतीत तुम्ही उपोषणाला बसला होता. 8-10 दिवस सगळा झाल्यानंतर राजीनामा झाला होता. या संपूर्ण प्रकरणात ज्या पद्धतीनं म्हणजे अगदी उत्तर देताना अजित पवार असं म्हणतायत की अरे तो बंगला पण माझ्या नावावर नाहीये, तो पार्थ पवारच्या नावावर आहे. अशा अनेक म्हणजे ते कुत्रे अडखळताना दिसत आहेत सगळ्या ह्याच्यातनं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं इतर सगळ्या प्रकरणावर सर्वच पवार कुटुंबीय खूप आक्रमक भूमिका घेत असतात. मग ते रोहित पवार असो, सुप्रिया सुळे असो, ह्या सगळ्यांची भूमिका खूप मवाळ दिसते. काय एकंदरीत वाटतंय सगळं? आपलं ते कार्ट, आपला तो बाबले आणि दुसऱ्याचं ते कार्ट, हे याच्यावरनं दिसतंय आपल्याला. कारण सुप्रिया सुळे असो, रोहित पवार असो, ही सगळी मंडळी इतरांवर बोलताना कुठच्या पद्धतीने बोलतात आणि आज कुठच्या पद्धतीने बोलतात ते आपण बघितलं. सुप्रिया सुळेकडनं मला ही अपेक्षा नक्कीच नव्हती. त्यांनी त्याच्यावर कुठचंही वाक्य सुद्धा बोलणं अपेक्षित नव्हतं. त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं की हा माझ्या कुटुंबातला व्यक्ती आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. पण तसं न करता मी पार्थशी बोलले आणि पार्थ मला असं म्हणाला, तो चुकीचं काम करू शकत नाही. आम्ही कोणीच तुम्हाला विचारलेलं नाहीये आणि त्याच्यावर तुमचं वक्तव्य करणं अपेक्षित पण नाहीये. पण आत्ताच्या घटकेला पार्थने काय काय केलंय, कोणी कोणी मदत केली आहे, कसे कसे पेपर फिरलेत, अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासनं त्याचे मी सगळे खुलासे उद्या करणार आहे.